हॅलो यू ऑल, मी आकांक्षा. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर माझा नवरा माझ्यावर इतकं प्रेम करतो, माझा इतका लाड करतो, हे बघून आहे ना लोकांची जळती. आणि हे मला आत्ता समजलं जेव्हापासून मी व्हिडिओ बनवते तेव्हापासून. का ते सांगते. तर मम्मी आली होती आणि आम्हाला जायचं होतं बाहेर जेवण करायला. आणि मम्मीला संध्याकाळी लगेचच सोलापूरला जायचं होतं, त्यामुळे आम्ही दुपारीच जेवायला गेलो. तर ह्या हॉटेलचं जेवण यार कराल तेवढं कौतुक कमी आहे, इतकं टेस्टी आहे. तर भर दुपारचं जेवण करून इतकी सुस्ती चढली होती ना, घरी जायला नको वाटत होतं. तर थोड्या वेळ तिथं बसलो, बिल वगैरे केलं आणि घरी निघालो. जाताना हे बडीशोप घेतल्याशिवाय ना मन भरत नाही यार, कारण घरात किती का खायला असे नाही, पण हॉटेलमध्ये जाऊन जेवण केल्यावर हे बडीशोप खायलाच पाहिजे असं मला तर वाटतंय. आणि घरी जाताना हे काय बडबड करत होतं मला लक्षातच नाही की काय बडबड करतं. आणि इतका प्रचंड ऊन होता ना यार, कधी उन्हाळा संपता असं झालेलं आहे. त्यानंतर घरी आलो आम्ही आणि ह्या तिघांची इतकी मस्ती चालली होती की आजूबाजूचे लोक येऊन विचारत होते की तुमचं काही भांडण झालेलं आहे की काय म्हणून. तर विनूच्या गळ्यातली साखळी घ्यायची होती ह्या दोघांना, त्यासाठी ते दोघं ना विनूला इतकं पिडत होते. कधी कधी मला असं वाटतंय ना की माझी मम्मी आहे ना, मी मुलगी नाही आहे मम्मीची, विनूचा आहे मुलगा. कारण त्याच्यावर इतकं जीव आहे ना विनूवर, खूप म्हणजे खूप जीव आहे मम्मीचं माझ्या. खूप लाड करते त्याला. आणि हे शाना माझ्या मागं येऊन लपला लास्टपर्यंत. तर काय गळ्यातली साखळी हात लावू दिला नाही. इतकं दिसतं तसा नाही आहे, खूप म्हणजे खूप चिकट आहे. आणि मला म्हणतो मला वाचव, मला वाचव. तर असा गेला, खूप छान असा दिवस गेला. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.